वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती अपरंपारे असं संतांनी सांगितलं आहे. मायबापो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संत ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेले. मी बी एक कपडेधारी संत आहे, परंतु मी वास्तविक पाहता ते होऊन गेले जे संत, त्या संतासारखा संत मी खरा संत नाही. परंतु त्या संताच्या पायावर पाय टाकून मी मात्र चालणारा एक साधक आहे. तर बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला त्याच उद्देशानं मी तुम्हाला गीतेचं ज्ञान सांगितलं. गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना काय सांगितलं आहे, ते आपल्या कसं भरायचं आहे याचा विचार मी तुम्हाला सांगितला. परंतु आज मला असं वाटलं की आपण आपल्या शरीराचे दोन विभाग आहेत. आपले दोन विभाग आहेत, शरीर आणि आत्मा. तर आपण आत्म्यासाठीच बोलतो नेहमी बी, पण लोकांना शरीर बी महत्त्वाचं आहे. तर शरीरासाठी आपण काहीतरी सांगावं. त्यामुळं मी आज तुम्हाला एक तसा व्हिडिओ बनविण्याचा निश्चय केला आणि आज तसा निश्चय करत आहे. तर बाबा, गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, द्वैमो पुरुषलोके शर साक्षर योचे. दोन प्रकारचे लोक आहेत. आपलं जे शरीर आहे ते शरीर एक क्षर आहे. ते म्हणजे द्वैमो पुरुषलोके, शरीर आणि मधातला आत्मा असे दोन पुरुष आहेत. द्वैमो पुरुषलोके शर साक्षर योचे. शर सर्वांनी भूतानी, आपले जे शरीर आहेत ते सर्व क्षर आहेत आणि मधातला जो कुटस्थ आहे तो अक्षर आहे. तो कधी न मारणार आहे, तो नित्य पदार्थ आहे. तर शरीराचे आपल्या 3 शत्रू आहेत आणि आपला जो आत्मा आहे त्याचे बी 3 शत्रू आहेत. पण मी आजपर्यंत मी तुम्हाला आत्म्याबद्दलच सांगितलं. आत्मकल्याण कसं करावं याचाच मी तुम्हाला उपाय केलेला आहे. त्याच्याबद्दल ज्ञान गीतेतून सांगितलं. श्रीकृष्ण महाराजांना तुमच्या आत्म्यासाठी काय भलं सांगितलं, तो विषय मी तुमच्या पुढं आजपर्यंत मांडलाही गेलो. पण आज मी तुम्हाला तुमच्या शरीराचा देखील आज विषय मांडणार आहे आणि आत्म्याचा देखील मांडणार आहे. तर आपलं जे शरीर आहे त्या शरीराचे 3 शत्रू आहेत, वात, पित्त आणि कफ. वात, पित्त आणि कफ. आणि आपला जो आत्मा आहे त्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध आणि लोभ. हे 3 शत्रू दोघांसाठी बी, म्हणजे शरीरासाठी वात, पित्त, कफ हे अत्यंत दुस्तर शत्रू आहेत आणि काम, क्रोध, लोभ हे देखील अत्यंत वाईट शत्रू आहेत. ते काम, क्रोध, लोभ आत्म्याचं अकल्याण करतात आणि वात, पित्त, कफ हे शरीराला नष्ट करतात. तर वात आणि पित्त आणि कफ हे समप्रमाणात राहिले पाहिजे. तर त्या समप्रमाणात कसे राहतील आणि आपलं शरीर आपण स्वास्थ्य कसं सांभाळू, तर याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. मायबाबा, आपण ज्यावेळेस जेवण करतो तर जेवण हे आपलं सात्विक पाहिजे. ते म्हणले आयुष्यत्य बल आरोग्य. श्रीकृष्ण महाराज म्हणले, आयुष्यत्य बल आरोग्य सुख प्रीतिवर्धना रस्त्या स्तिग्ना स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिय. आयुष्यत्य आयु वाढविणारं, सत्व वाढविणारं, बल वाढविणारं, आयुष्यत्य बल आरोग्य वाढविणारं, आयुष्यत्य बल आरोग्य सुखप्रीतिवर्धना रस्य स्निग्धा, रस्ययुक्त स्निग्ध आणि रस्याना स्थिर, हृदयाला स्थिर ठेवणारं स्थिरा हृदय आहारा सात्विक प्रिय. सात्विक माणसाचं ते अन्न प्रिय आहे. तर त्यामुळं आपण, आणि ते व्हेजिटेरियन आहे, म्हणजे काय त्याला म्हणतात, शाकाहारी. आपण शाकाहारी अन्न घेतलं पाहिजे मायबाबा. आणि तुम्हाला सांगतो मी, रात्री आंबट खाऊ नये आणि रात्री लवकर झोपावं, लवकर जेवण करावं आणि लवकर झोपावं. लवकर झोपलं तर लवकर जाग येऊ शकते आणि लवकर जेवलं तर, आणि लवकर जेवल्यानंतर आपण इकडे तिकडं थोडं फिरू शकतो आणि फिरल्यानंतर आपले शरीर, आपल्या अन्नाचं पचन देखील होऊ शकतं आहे आणि आपल्याला शांत झोप लागते आणि लवकर जाग येते आणि लवकर जाग आल्यावर आपण परमेश्वराचं चिंतन करू शकतो. आणि आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस आपण
थोडं जास्त वेळ चावून खाल्लं पाहिजे. आघाच्याप्रमाणे भराभर खाऊ नये आणि पाणी बी घुट प्यायला पाहिजे. चिमण्याचं आपण चिमण्याचं बघा ना, चिमण्याचं जर तुम्ही धडा घेतला चिमण्याकडून, तर चिमण्या ह्या दाणे टिपतात, पण दाणे टिपता पाणी पित नाहीत. त्या केव्हा तरी घंटा 2 घंट्याला पाणी पितात. तर त्याप्रमाणेच आपण काय करायला पाहिजे, जेवण केल्यानंतर घंटा 2 घंट्याला पाणी प्यायला पाहिजे. आणि जे आपल्या शरीराला पचत नाही असे पदार्थ आपण खायला पाहिजे. आपण आपलं शरीर आपल्याला समजलं पाहिजे. आपण जर आपलं तब्येत बिघडती तर कशामुळे बिघडती हे आपण याचा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे आपण अन्न खायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण आणि पाण्याचं नियोजन कसं आहे, पाणी आपण जेवण झाल्यानंतर 1 तासाला पाणी प्यायला पाहिजे. नाही तर मग आपलं काय होतंय, मधात आपल्या 15व्या अध्यायात सांगितले की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित. मी तुमच्या शरीरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे आणि पच्चमेनम चतुर्विधम 4 प्रकारचे अन्न पचितो. पण जर तुम्ही जेवतानाच पाणी जर पिलं तर ते काय होतं आहे, तो अग्नी जो आहे तो विझून जातो आणि तुमच्या शरीराचं जे अन्न आहे त्या शरीराच्या अन्नाचं काय होतं आहे, सडतं आहे ते अन्न आणि तुम्हाला अनेक प्रकारचे रोग आपल्याला होऊ शकतात. त्यामुळं आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. जेवणं लवकर जेवलं पाहिजे संध्याकाळी आणि लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठून परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. लवकर उठून थोडा व्यायाम केला पाहिजे, जास्त नाही पण थोडा तरी केलं पाहिजे. आणि अध्यात्मज्ञान नित्योत्तम तत्वज्ञानार्थ दर्शन आणि येतो ज्ञानमिती प्रयुक्त मध्यान्हमिदतोन्यता असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. अध्यात्म परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन आणि याचं ज्ञान आणि हे खरं ज्ञान आहे असं वागणं म्हणजे खरं ज्ञान आहे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि हे झालं शरीरासाठी झालं, आत्म्यासाठी बी झालं. आणि आत्म्याच्या कल्याणासाठी काम आणि क्रोध लोभ येथे श्रीकृष्ण महाराज म्हणले त्रिविधम नरक्षदम द्वारम नाशन महात्मना काम क्रोध तदा लोभस तस्मात देतात त्रयं त्यजेत येथे रिमुक्त कोणते तमोद्वारे त्रिभिर्निर आचार त्यात्मनश्रेयस तत्वयाती परांगती. ते म्हणजे 3 प्रकारचे शत्रू येतात आत्म्याचे, काम क्रोध लोभ. आणि त्या काम क्रोध लोभापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे. त्याच्यापासून आपण हे केलं पाहिजे, त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आपण. आणि कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या आपण आधी नाही गेलं पाहिजे. आणि आपलं वात वाढू द्यायला नाही पाहिजे, पीत वाढू दिलं पाहिजे, कफ वाढू द्यायला नाही पाहिजे. आपण सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. आणि पुन्हा आपण लवकर जेवलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे. इंग्लिशमध्ये देखील सांगतात ना, अर्ली टू स्लीप अँड अर्ली टू राईज अँड इट विल मेक यू हेल्दी अँड वाईज. माझ्या बाबा हे असेच काही तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला अनेक म्हणजे वनस्पतीची देखील माहिती देईन. तुमचा दात दुखतो त्या दातावर देखील मी तुम्हाला वनस्पतीचं म्हणजे औषध सांगेन. तुमचा कान दुखू लागला तरीही तुमचं काम दाखल तुम्हाला म्हणजे अनेक प्रकारचे मी जे औषधं घेतो ते औषधं मी तुम्हाला व्हिडिओ करून तुम्हाला समजून सांगेन. तुम्ही फक्त मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला प्रतिसाद द्या. तर प्रतिसाद दिल्यानंतर मी तुम्हाला समजून सांगेन माझ्या बाबा. पण तुम्ही प्रतिसाद दिला तर समजून सांगेन, नाही तर नाही सांगणार. तर कृपया मला प्रतिसाद द्या आणि मला कॉमेंट करून सांगा. आणि मग मी तुम्हाला अनेक वनस्पतीच्या म्हणजे सहज मिळणाऱ्या वनस्पत्या त्याची माहिती तुम्हाला मी देईन. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर वागले तर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागणार नाही. तुमचे अनेक रोग नीट होतील माझ्या बाप. तर त्याप्रमाणे वागा माझ्या बाप. आणि आपल्या शरीराला जपा, आपल्या आत्म्याचं कल्याण करा, शरीराचं कल्याण करा. आणि ह्या जगामध्ये सुखी राहा, आनंदी राहा आणि आनंदानं मारा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.